आपण गोल्डन स्टेअरचा अभ्यास करून राहिलो 2-3 आठवड्यापासून. क्लीन लाईफ, ओपन माइंड, प्युअर हार्ट, क्लिअर इंटेलिजन्स, आज ब्रदरलीनेस फॉर वन को डिसायबल. आता ॲक्च्युली तुमचा जो स्वाध्यायी साधक आहे त्याच्याविषयी ब्रदरभाव असा अर्थ त्याचा होतो, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये बदल केला मॅडम ब्लॅवर्सींनी. ब्रदरलीनेस फॉर टू ऑल, युनिव्हर्सल ब्रदरहुड, जे आपलं उद्दिष्ट आहे. आता जर सगळे जर ईश्वराचे अंश आहे, तो आपला पिता आहे की नाही, तर आपण काय झालो, एका पित्याची लेकरं जसे बंधू भाऊ असतात तसे आपण सुद्धा भाऊ, ही कन्सेप्ट त्याच्या मागं आहे. आणि म्हणून बंधुभाव तुम्ही प्रत्येक जो जीव आहे या सृष्टीमध्ये आलेला आहे त्याच्याविषयी बाळगली पाहिजे आणि ती प्रॅक्टिस केली पाहिजे. आता थिओसॉफी असं म्हणते की तुम्हाला जर त्या वन्यतेचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्येक जीवाशी तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे, तर ते बंधुभावाचं असलं पाहिजे. आता आपण बोलताना पाहिलं की माझ्या कृतीमधून, माझ्या प्रत्येक कार्यामधून मी इतरांप्रती कसा वागतो त्याचा परिणाम माझ्या याच्यावर होतो, माझ्या संवेदनावर होतो. आणि म्हणून तुमचं कृती ही ब्रदरलीनेस असलीच पाहिजे जर तुम्ही साधक आहात. म्हणजे साधकाला जर आपली उंची गाठायची असेल, प्रत्येक स्टेप पुढे जायचं असेल, हा एक सद्गुण आहे, हा गुण आहे, स्टेप आहे, तो तुम्ही अंगी बाळला पाहिजे. पवार साहेबांनी आता उल्लेख केला की वारी आहे. वारीमध्ये आता मी 2 वाऱ्या केल्या, पायदळ केल्या, ते अकोल्यावरून पंढरपुरापर्यंत केल्या. तर या वारीचा अनुभव असा सांगतो, जेव्हा तुम्ही रोज 28-20 किलोमीटर चालता, 4 दिवस चालते माणूस, 5व्या दिवशी सगळेजण, अर्धे लोक बिमार पडतात. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. काही लोकांचे पाय एवढाले सुचतात. आता मी 1987 मध्ये वारी केली होती. त्यावेळेस काही डॉक्टर दवाखाने नव्हते. ज्यांचे पाय सुजले अर्ध्या लोकांचे, जे 50च्या वर होते, त्यांचं काय करायचं, तर त्या लोकांना आम्ही यंग होतो, मग त्यांच्या पायाला तेल लावणे, त्यांना आराम देणे. त्यावेळेस गाड्यांची सुविधा नव्हती. आज दिंड्यांसोबत गाड्यांची सुविधा आहे, कार आहे, ट्रक आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था होती, ॲम्ब्युलन्सेस आहे, ती व्यवस्था नव्हती. म्हणून इतर वारकरी, जे बिमार पडलेले वारकरी आहेत, त्यांची सेवा करत मी स्वतः सेवा केलेली आहे. हा आहे बंधुभाव. तिथं आपोपर भावच नाही राहिला, सगळे माझे आहेत. कारण की दिंडीत चालणाऱ्याला कोण आता आपलं झालं, तो म्हणजे मी म्हणजे माझा भाऊ. तुम्हाला तुमचा प्रपंच नाही, तुम्हाला तुमचं काहीही दिसत नाही. हा बंधुभाव तिथं जोपासला जातो. म्हणून प्रत्येक वारकरी जरी आजारी पडला तर जणू काही हा भाऊ आहे, त्याच्या मदतीला देऊ. मी स्वतः या चिखलीला असताना, चिखलीला एक मंदिर आहे पहा तुम्ही, बजरंगबलीचं मोठं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आमचा मुक्काम होता वारीचा. तिथं काही लोक आजारी पडले, 2-3 लोक. त्यांना मग घेऊन जातात. दिंडीचं कसं असते की दिंडीचं प्रस्थान ठरलेलं असते. ज्या गावाला नेक्स्ट मुक्काम आहे तिथं जाणार. तो पाऊस हो, पूर हो, काही हो. मी स्वतः 2 पुरातून गेलेलो आहोत. म्हणजे वारीला जाणं एवढं सोपं नाही आहे. आपल्या वाडेगावाजवळ 2 नद्याचा संगम आहे बघा, बरोबर आहे. तर त्या दोन्ही नद्याला जेव्हा वारीची दिंडी आमची वाडेगावला होती आणि वाडेगाववरून दुसऱ्या गावाला जायचं दुसऱ्या दिवशी, पण त्या नद्यांना, दोन्ही नद्यांना भरपूर पूर. तर त्या गावकऱ्यांनी, वारकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून 150 लोकांना पुरातून काढलं. पुरातून काढलं म्हणजे त्याच्यासाठी व्यवस्था केली आणि दिंडी पोहोचणार, हे लक्षात घ्या. म्हणजे दिंडीचं ठरलेलं असतं की तुमच्या ज्या गावाला तुमचा मुक्काम आहे त्या गावाला तिथं ते त्या टाईमला गेलं पाहिजे. त्यांनी जेवणाची व्यवस्था सगळी त्यांनी केलेली असते. आणि म्हणून बघा की दिंडीचा जो अनुभव आहे हा पूर्णपणे एकत्वाचा अनुभव येतो. की आता आपलं कोण आहे इथं दिंडीत, ना तुमचा बाप असतो, ना आई असते, ना भाऊ असतो, ना कोणी असतो. जे काही तुमच्या सहयोगी स्वाध्यायी असतात, साधक असतात, हेच तुमचे बंधू असतात. आणि म्हणून पंढरपुरापर्यंत जाण्यापर्यंत मी तो अनुभवला की तिथं आपोपर हा भाव नसतो. म्हणजे बंधुभाव हा खऱ्या अर्थानं तुम्हाला आपल्या एकत्वाचा जो वन्यतेचा जो अनुभव आहे तो देण्यासाठी कामात येऊ शकतो. आणि म्हणून आपल्यामध्ये जे उद्दिष्ट ठेवलं की बा फॉर्म न्यूक्लियस ऑफ युनिव्हर्सल ब्रदरहुड ऑफ ह्युमॅनिटी, कारण की आपण एक आहोत, ईश्वराचे लेकरं आहोत.
आणि जिथपर्यंत आपला आचरण बंधुभावाचं होणार नाही तिथपर्यंत तो जो अनुभव एकतेचा एकत्वाचा यायचा आहे तो तुम्हाला येऊ शकतो.